नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी नंतर अर्थात डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल काल अर्थात दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी आणि त्याचसोबत कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत अर्थात ज्याला सीट मॅट्रिक्स म्हणतो ते येणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप आत्तापर्यंत तरी ते फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी आणि जे काही सीट मॅट्रिक्स आहे हे काहीच अद्याप उपलब्ध झालेलं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती देखील यायला उशीर झालेला होता. ज्या दिवशी येणार होती त्याच्या दुसऱ्या दिवशी ती अवेलेबल झालेली होती. तर फायनल मेरिट लिस्ट देखील आज येणं अपेक्षित आहे. आज दुपारपर्यंत येईल. लक्षात ठेवा, बऱ्याचशा कंप्लेंट हे विद्यार्थ्यांच्या जात असतात, त्याशिवाय बरेचसे टेक्निकल इश्यू असतात, त्यामुळे या गोष्टींना उशीर होत असतो. जरी फायनल मेरिट लिस्ट यायला, सीट मॅट्रिक्स यायला वेळ लागला तरी पुढचं जे ऑप्शन फॉर्म भरण्याचं शेड्यूल असतं त्यासाठी तुम्हाला हा वेळ दिला जात असतो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही सर्वांनी जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत तर तुम्ही डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेसमधून गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस काय असते, वेबसाईट कशा पद्धतीनं पाहायची, या सगळ्या गोष्टींची कल्पना असते. तर तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन चेक करत राहा. फायनल मेरिट लिस्ट आले की त्या ठिकाणी तुम्हाला समजेलच. आणि वेळापत्रकात काय बदल झाला, काही महत्त्वाचं अपडेट आले, काही सूचना आल्या, काही इन्स्ट्रक्शन्स आले महत्त्वाचे, तर ते मी आपल्या चॅनलवरती देतच असतो. आता हा व्हिडिओ बनवायचं कारण इतकंच की खूप साऱ्या कमेंट पडलेल्या आहेत कालपासून, फायनल मेरिट लिस्ट कधी येईल, फायनल मेरिट लिस्ट अद्याप का आलेलं नाही. तर गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत ह्या, थोडा वेळ लागतो, टेक्निकल गोष्टी असतात, टेक्निकल एरर असतात. तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन ती गोष्ट चेक करत राहा. जे काही महत्त्वाचं अपडेट, काही सूचना असतील, इन्स्ट्रक्शन्स असतील तर ते मी देईलच. शिवाय आता तुम्हाला जे इथून पुढं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, त्यानंतर पुढे कॉलेज मिळाल्यानंतर जे फ्रीज, बेटरमेंट हे ऑप्शन असतात, या संदर्भात काय काळजी घ्यायची याबाबत ऑलरेडी आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा, जेणेकरून पुढे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत. शिवाय अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील तर खाली कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. तुम्ही या वेबसाईटवरती CET-सेलच्या वेबसाईटवरती DSP डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या वेबसाईटवरती जा. या ठिकाणी चेक करत राहा. माझ्यापर्यंत अपडेट पोहोचल्यानंतर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तुम्ही ही वेबसाईटवरती चेक करत चला. काही आणखीन तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा. आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.